नमस्कार. डॉक्टर देवदत्त म्हात्रे फिल्म्सच्या वतीने भारतीय स्त्रियांच्या प्रेरणादायी कथा या मालिकेत मी शीतल कृष्णा पांचाळ लुलेकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आजच्या या मालेत आपण महाराणी येसूबाई एक दुर्लक्षित व्यक्तिमत्व यांची माहिती घेणार आहोत. महाराणी छत्रपती येसूबाई संभाजी भोसले, जन्मस्थळ दाभोळ, कोकण. जन्मतारीख निश्चित उपलब्ध नाही. वडील आदरणीय पिलाजीराव शिर्के, आई मणीबाई शिर्के. लग्न छत्रपती संभाजी महाराज. मुले भवानीबाई व शाहू. भाऊ गणोजी शिर्के. पद मराठा साम्राज्य महाराणी युवराज्ञी. मृत्यू 1730 सातारा येथे. 29 वर्षे, तब्बल 29 वर्षे ज्या माऊलीने स्वतःला मोगलांच्या कैदेत ठेवून शिवछत्रपतींचे स्वराज्य आबाधित ठेवले, त्या युवराज्ञी येसूबाईबद्दल इतिहासाला अधिक माहिती नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल. महाराणी येसूबाईंची माहिती इतिहासकारांना मिळाली नाही, हे दुर्दैव आपले की इतिहासाचे? केवळ 9 वर्षांचा संसार, तोही छत्रपती संभाजी महाराजांसारख्या सिंहाच्या छाव्याबरोबर केलेला. पती जिवंत असताना सुद्धा या पतिव्रतेला काही दिवस विधवेचे सोंग आणावे लागले. होय, आग्र्याहून सुटल्यावर शिवछत्रपतींनी छोट्या संभाजीला दडवून ठेवून अफवा पसरवली की युवराजांचा काळ आला. त्यामुळे संभाजीराजे सुखरूप स्वराज्यात येईपर्यंत येसूबाईंना विधवा म्हणून जगावे लागले. मनाची केवढी प्रगल्भता! त्यानंतर कपटाने आणि फितुरांच्या मदतीने औरंगजेबाने पतीला पकडल्यानंतरही धीरोदत्तपणाने परिस्थितीला सामोरे जाणारी, पतीला हाल हाल करून यवनांनी ठार मारल्यावरही स्वराज्याचा गाडा चालविण्यासाठी स्वतःचे आभाळा एवढे वैयक्तिक दुःख बाजूला सारून व छत्रपतींनी उभारलेले स्वराज्य वाचवण्यासाठी स्वतःला आणि पोटच्या गोळ्याला शत्रूकडे तब्बल 30 वर्ष ओलीस ठेवून घेणारी ही हिमालया इतकी उंच स्त्री पाहिली की राष्ट्रसेवा म्हणजे काय हे आपोआप लक्षात येते. छत्रपती शिवरायांच्या महानिर्वाणानंतर स्वराज्याचे लचके तोडण्यास मुघलांची लाखाची फौज घेऊन औरंगजेब महाराष्ट्रात आला होता. शिवाजी महाराज गेल्यानंतर स्वराज्य सहजपणे ताब्यात घेता येईल हा त्याचा मनसुबा होता. पण छत्रपती संभाजी महाराज यांनी निकराने औरंगजेबाचा मनसुबा उधळून लावला. एकीकडून सिद्धी, एकीकडून पोर्तुगीज आणि एकीकडे मुघल अशी चहूबाजूंनी शत्रूंची फौज असताना छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या पराक्रमावर शत्रूला धूळ चारली. यात त्यांना साथ मिळाली ती त्यांच्या सौभाग्यवती महाराणी येसूबाई यांची. न्याय निवाडापासून ते स्वराज्याचा सांभाळ त्या जोमाने करीत होत्या. स्वराज्यातील काही मंडळी आधीच संभाजी महाराज यांच्यावर दात खाऊन होती. त्यात त्यांच्यावर विषप्रयोग सुद्धा झाले होते. यात येसूबाई यांनी संभाजी महाराज यांना निकराची साथ दिली. संभाजी महाराज गडावर नसताना सुद्धा गडावर कोणतेही राजकारण त्यांनी शिजू दिले नाही. सोयराबाई यांच्या जाण्यानंतर राजाराम महाराजांचा सांभाळ अगदी आईच्या मायेने केला. स्वराज्याची तालीम राजाराम महाराजांना वेळोवेळी दिली गेली. इसवी सन 1689 मध्ये संभाजी महाराज मुघलांच्या कैदेत सापडले. रोज संभाजी महाराज यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांच्या बातम्या येसूबाई यांना येत होत्या, पण स्वतःला सांभाळत स्वराज्य संरक्षण यावर त्यांनी लक्ष दिले. मराठ्यांचे मनोधैर्य खचू नये याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली. अखेर 11 मार्च 1689 रोजी औरंगजेबाने संभाजी महाराजांना अत्यंत क्रूरपणे ठार मारले. महाराजांच्या हत्येनंतर न खचता महाराणी येसूबाई खंबीरपणे उभ्या राहिल्या. महाराणी येसूबाई यांच्या कर्तृत्वाला आणि त्यागाला येथूनच सुरुवात झाली. आपल्या पतीचे मृत्यूचे दुःख बाजूला ठेवून त्यांनी स्वराज्याची विस्कटलेली घडी सरळ करायला घेतली. येसूबाई यांच्या मनाचा मोठेपणा आणि चातुर्यामुळे
संभाजी महाराज गेल्यानंतर सुद्धा स्वराज्य नांदत राहिले. नियमाप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा शाहू राज्यावर बसावयास हवा होता, परंतु शाहू महाराज लहान होते. महाराणी येसूबाई यांनी आग्रह केला असता तर छोट्या शाहूलाही राज्याभिषेक झाला असता. पण तत्कालीन परिस्थिती पाहता त्यांच्या लक्षात आले की स्वराज्य टिकवायचे असेल तर मुलाच्या प्रेमापेक्षा कर्तव्याला जास्त महत्त्व दिले पाहिजे. त्यांनी पुत्रप्रेम बाजूला सारून आपल्या पुत्रसमान दीर राजाराम महाराज यांना गादीवर बसवले व स्वतः त्याच्या वतीने काम करण्यास सुरुवात केली. त्यांच्या या स्वार्थ त्यागामुळे मराठा सरदार एकत्र राहिले. महाराणी येसूबाई यांचा त्याग इथे संपत नाही, उलट तो त्याग इथे सुरू होतो. त्यांच्या असीम त्यागाचे दुसरे उदाहरण तर इतिहासात अजरामर म्हणावे लागेल. छत्रपती संभाजी महाराजांना ठार मारल्यानंतर औरंगजेबाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या होत्या. त्याने स्वराज्याचा घास घेण्यासाठी जुल्फिकार खान याला रायगडाचा वेढा देण्यास पाठवले. पण स्वराज्याचा धनी त्या वेढ्यात अडकून पडला असता तर सैन्याला एकत्र आणणार कोण असा प्रश्न निर्माण झाला असता. तसेच बाहेर मोकाट असलेल्या औरंगजेबाच्या सैन्याला चहूबाजूंनी आक्रमण करून स्वराज्याचे लचके तोडायला बरेच झाले असते आणि राजाच बंदिवान असल्याने राज्यकारभार हाकणे अवघड झाले असते. येसूबाईंनी त्यावर उपाय काढला. त्यांनी राजाराम महाराजांना सुचविले की त्यांनी रायगडाच्या वेढ्यातून बाहेर पडून जिंजीच्या किल्ल्यात तळ ठोकावा व रायगड वेढ्यात अडकल्याने संपूर्ण राजधानीच जिंजीला हलवावी. स्वराज्याचा खजिना मुघलांच्या हाती पडता कामा नये अशी सोय करावी. असे केल्याने रायगडाचे महत्त्व कमी होऊन या वेढ्यातून औरंगजेबाला फारसे काही गवसणार नाही आणि स्वराज्याचा कारभार व्यवस्थित हाकता येईल. म्हणजे स्वराज्य राखण्यासाठी त्या स्वतःला तोफेच्या तोंडी द्यायला तयार होत्या. कल्पना बिनतोड होती, पण आपल्या माते समान वहिनीला आणि छोट्या शाहूला वेढ्यात एकटे सोडून निघून जाणे हे राजारामांना पटत नव्हते. पण तरी त्यांनी रायगड सोडला आणि येसूबाईंच्या सत्व परीक्षेला सुरुवात झाली. राजाराम महाराज रायगडावरून यशस्वीपणे निसटल्यावर येसूबाईंनी 8 महिने रायगड झुंजविला. राजाराम महाराज सुद्धा जिंजी किल्ल्यात अडकल्याने मदतीची आशा धुसर होती. खूप प्रयत्न करूनही गड ताब्यात येत नाही असे पाहून औरंगजेबाने कपट करून रायगड ताब्यात घेतला व येसूबाईंना शाहू महाराजांसहित अटक केली. येसूबाईंना शिवरायांची शिकवण होती की प्रसंगी गड किल्ले द्यावे पण स्वराज्य राखावे. गड किल्ले लढून परत मिळवता येतात पण स्वराज्य मिळवता येत नाही. शत्रूने बंदी बनवले तरी सुटता येते हा इतिहासही शिवरायांनी घडवून येसूबाईंसमोर आदर्शासारखा ठेवलेला होता. पण दुर्दैवाने येसूबाईंना त्यांच्यासारख्या युक्तीने स्वतःची सुटका करून घेता आली नाही. त्यामुळे त्यांना आणि शाहू महाराजांना ऐन उमेदीची 29 वर्ष स्वराज्यासाठी कैदेत व्यतीत करावी लागली. संभाजी महाराज यांची हत्या करणाऱ्या औरंगजेबाने येसूबाई आणि शाहू महाराज यांना नजरकैदेत ठेवले. शाहू महाराज यांना राजा पदवी प्रदान करत खानदेश आणि गुजरातचा भाग सुभे म्हणून देत येसूबाई यांना राज्यकारभार सांभाळण्याचा अधिकार दिला. 29 पैकी 17 वर्षे महाराष्ट्रात औरंगजेबाच्या छावणीत नजरकैदेत राहावे लागले. जेथे छावणीचा तळ पडेल तेथे त्या दुर्दैवी मायलेकरांची फरफट होई. स्वराज्यात राहूनही त्यांना स्वातंत्र्य उपभोगणे नशिबात नव्हते. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्या दोघांची रवानगी दिल्लीला करण्यात आली आणि त्यानंतरची 12 वर्षे परमुलखात वनवास सहन करावा लागला. प्रभू रामचंद्र आणि पांडवांना देखील वनवास सहन करावा लागला, पण तो 12 किंवा 14 वर्षेच होता आणि त्या वनवासात ते स्वतंत्रपणे श्वासही घेऊ शकत होते. पण येसूबाईंना 29 वर्षे परतंत्र्याच्या वनवासात घालावी लागली. खरोखर त्या दोघांच्या राजनिष्ठेला तोड नाही. राजाराम महाराज यांनी स्वराज्याची मशाल पेटवत ठेवली,
पुढे त्यांच्या मृत्यूनंतर महाराणी ताराराणी यांनी स्वराज्य वाढवले. मराठ्यांची वाढती दहशत पाहता 1707 मध्ये मराठा साम्राज्यात दुफळी निर्माण व्हावी या हेतूने शाहू महाराज यांना सोडण्यात आले. पण त्यांनी मुघलांविरुद्ध लढाई उभारूच नये म्हणून येसूबाईंना मात्र मुघलांनी स्वतःच्याच कैदेत ठेवले. अखेर बाळाजी विश्वनाथ पेशवे म्हणजेच पहिले पेशवे यांनी त्यांची सुटका केली. मोगलांच्या कैदेतून छत्रपती शाहूंची सुटका व्हावी यासाठी ते 1705 पासून मध्यस्थी करत होते. संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर मोगलांशी चाललेल्या लढ्यात धनाजी जाधव, संताजी घोरपडे, सरदार भोसले, सरदार दाभाडे व सरदार आंग्रे आदी सरदारांनी एकत्र येत मोगलांशी लढा दिला. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दिल्ली दरबारात झगडे सुरू झाले होते. बादशाह फारुख सियर आणि त्याला गादीवर आणणारे सय्यद बंधू यांच्यात वितुष्ट आले. सय्यदांचा नाश करण्यासाठी बादशहाच्या खटापटी चालू झाल्या. आत्मसंरक्षणार्थ सय्यद बंधूंना मित्र शोधावे लागले आणि आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी त्यांनी मराठ्यांशी मैत्री करणे भाग होते. त्यामुळे दक्षिणेचा सुभेदार सय्यद हुसेन अली याने पेशव्यांचे मार्फत मराठी राज्याशी एक नवा तह केला. त्यात शिवाजी महाराजांचे स्वराज्य बिनशर्तपणे शाहू महाराजांना देण्याचे ठरविले. शिवाय दख्खनचा 6 सुभ्यांचा चौथ आणि सरदेशमुखी हे हक्कही मान्य करण्यात आले. मोबदला म्हणून शाहू महाराजांनी 15,000 फौजेनिशी दख्खनच्या सुभेदारास मदत करावी आणि चोर चिलट्यांचा बंदोबस्त करून मुलुखाची आबादी राखावी या अटी करारनाम्यात ठरल्या. या करारनाम्यावर बादशाहकडून शिक्कामोर्तब व्हायचे होते. बाळाजी विश्वनाथ फौजा घेऊन सय्यद बंधूच्या साह्यास नोव्हेंबर 1718 मध्ये दिल्लीस गेले. दिल्लीत सत्तातरण झाले. फारुख सियारची इतिश्री होऊन महमूद शहा गादीवर आला. 1719 मध्ये मार्च महिन्यात सनदांवर नव्याने बादशहाचे शिक्कामोर्तब होऊन बाळाजी पेशवे, शाहू राजे व इतर मराठी सैनिक यांची सुटका करवून साताऱ्यास येऊन छत्रपती शाहू महाराज यास भेटले आणि मायलेकांनी 29 वर्षानंतर स्वराज्यात मोकळा श्वास घेतला. मुघल सरदारांच्यातील कपट आणि आपसातील बेबनाव यांचा फायदा घेऊन ते युक्तीने सुटले. स्वराज्यात आल्या तेव्हा येसूबाई 60 वर्ष वयाच्या होत्या. महाराणी येसूबाई यांच्या सुटकेनंतरचा काळ सुखाचा गेला. छत्रपती शाहू महाराज त्यांचा सांभाळ अत्यंत काळजीने करत असत. राजकारणातून त्यांनी निवृत्ती घेतली होती, परंतु शाहू महाराज यांना सल्ला देत असत. त्या काही न्यायनिवाडा सुद्धा करत असत. मराठा साम्राज्याच्या सीमा नर्मदे पार जाताना त्यांनी पाहिल्या. मराठा साम्राज्य वाढताना पाहून त्यांना आपल्या त्यागाचे फळ मिळाले असे नक्कीच वाटले असणार. दानधर्म, चिंतन यात त्यांनी आपले राहिलेले आयुष्य मार्गी लावले. इसवी सन 1730 मध्ये महाराणी येसूबाई यांचा नैसर्गिक पद्धतीने मृत्यू झाला. महाराणी येसूबाई यांचा अंत्यविधी संगम माहुली येथे करण्यात आला. छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांची समाधी कृष्णा नदीच्या काठी संगम माहुली येथे बांधली. ते नित्यनियमाने समाधीच्या दर्शनासाठी जात असत. 1690 ते 1719 अशी 29 वर्ष त्यांनी कैदेत काढली. कशी काढली असतील याची नुसती कल्पना केली तरी अंगावर काटा येतो. आजूबाजूला परधर्मीय पुरुष, संपूर्ण वातावरण परकीय, खाणेपिणे, रीतिरिवाज, पोशाख सारेच अनाकलनीय आणि अबोध असताना त्या प्राप्त परिस्थितीशी कशा काय सामोऱ्या गेल्या असतील. मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजावर जुलूम करणारा औरंगजेब येसूबाईंशी कसा वागला असेल. त्याच्या क्रूर वृत्तीशी त्यांनी कसा सामना केला असेल. धर्मांतराच्या आणि अब्रूच्या भीतीच्या सावटात त्या 29 वर्ष कशा राहिल्या असतील.
आपला धर्म आणि आबरू त्यांनी कशी सांभाळून ठेवली असेल? या इतक्या वर्षात त्यांचे मानसिक संतुलन नसेल का ढळले? 8 वर्षांच्या शाहू महाराजांसोबत एवढी वर्ष कैदेत काढणाऱ्या येसूबाई यांना इतिहासाने मात्र कायमच दुर्लक्षित ठेवले. महाराणी येसूबाई यांची माहिती म्हणावी तितकी उघड नाही झाली. स्वराज्यासाठी त्यांनी केलेला आयुष्यभराचा त्याग ही त्या त्यागाची परिसीमाच म्हणावी लागेल. येसूबाई यांचा त्यागाचा आणि बलिदानाचा इतिहास सर्वतोमुखी करणे आणि त्यांच्या असीम त्यागाला वंदन करणे इतके आपण नक्कीच करू शकतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट व सबस्क्राईब करा आणि भेटूया भारतीय स्त्रियांच्या प्रेरणादायी कथाच्या पुढील भागात.